पत्र चांगदेवाला उपदेश म्हणून दिलेलं आहे. म्हणून या चांगदेव 65ला नाव येत असं ज्ञानदेवाने चांगदेवाला दिलेले बोधपत्र. ज्ञानदेवाने चांगदेवाला दिलेले 65 ओव्याचे बोधपत्र. चांगदेवाचं आपल्याला ज्ञान आहे की चांगदेव हा 1400 वर्ष योग अभ्यास करून त्यानं स्वतःचं शरीर अशा प्रकारचं ठेवलेलं होतं. आणि 1400 वर्षाचा प्रतिबंध होता त्याला. परमात्मा प्राप्तीसाठी 1400 वर्ष जायचे होते मधामध्ये. म्हणून एका देहातच त्यानं 1400 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. आणि 1400 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून नंतर ज्ञानेश्वर महाराजाची आणि चांगदेवाची भेट झाली. चांगदेव म्हणजे चांगल्या मनाचा देव आणि ज्ञानदेव म्हणजे ज्ञानानं संपन्न असलेले ज्ञानाचे राजे असे हे ज्ञानदेव. अशी ही गुरु शिष्याची जोडी. दोघंही श्रेष्ठ अशा प्रकारचे. चांगदेवाचा अधिकारही मोठा आणि ज्ञानेश्वर महाराज तर मग अवतारच अशा प्रकारचे होते. म्हणून त्यांच्याबद्दल काही बोलण्यासारखंच नाही काही. पण चांगदेव म्हणजे शुद्ध चित्ताचा, कोऱ्या अंतकरणाचा, की ज्याच्या अंतकरणामध्ये मल राहिला नाही, विक्षेप राहिला नाही, समाधी साध्य झालेली असल्यामुळे विक्षेप बी नाही, निर्विकल्प समाधी. तूर्त आपल्याला हे लक्षात घ्यायचे. दरवर्षीप्रमाणे आपला हा कार्यक्रम म्हणजे ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पुण्यतिथी निमित्तानं होत असलेला हा पुण्यस्मरण सोहळा गेल्या 14 वर्षापासून आपण या जयपूर या गावी साजरा करीत आहोत. आणि एक गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर यांचं नाव महाराष्ट्रामध्ये कोणाला माहीत नाही अशा प्रकारचं नाही. वारकरी संप्रदायामध्ये सर्वात महान संत अशा प्रकारचे होऊन गेले ते रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर. आणि योगायोगानं आपण या ठिकाणी 14 वर्षापासून त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा सुरू केला आणि तो आज तागायत अशा प्रकारचा चालूच आहे. मोठ्या प्रेमाने या गावातील मंडळी तो सोहळा पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आणि अशा रीतीनं त्या सोहळ्यामध्ये होणारे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम म्हणजे चांगदेव 65, त्याच्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम, नंतर ज्ञानेश्वरी प्रवचनाचा कार्यक्रम, त्यानंतर पुन्हा चांगदेव 65चा कार्यक्रम, संध्याकाळी हरिपाठ आणि हरिकीर्तन, असं सतत 7 दिवसपर्यंत हे ज्ञानसत्र सारखं अशा प्रकारचं चालू अशा प्रकारचे. जसा एखाद्या नदीचा प्रवाह असतो आणि तो धो धो वाहत असतो तसं परमार्थ या दृष्टीनं आपण या गावामध्ये 14 वर्षापासून सारखं असं ज्ञानाचा प्रवाह धो 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 अशा प्रकारचा वाहत आहे. वेगवेगळे महाराज मंडळी येऊन, वेगवेगळे प्रवचनकार कीर्तनकार येऊन आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आणि या ज्ञानसत्रामध्ये किंवा या पुण्यतिथीच्या सोहळ्यामध्ये आपण अगदी आपल्या अंतकरणामध्ये आपण अशा प्रकारचं हे ज्ञान साठवायचे आणि आपलं जीवन कल्याणमय कृतमय कृतकृत्य अशा प्रकारचं करायचे. त्यासाठीचा हा कार्यक्रम किंवा हा उपक्रम आपण राबवित आहोत. म्हणून प्रसंग कोणता आहे तर आजचा प्रसंग म्हणजे नाम सप्ताहाचा दुसरा दिवस. पण या दुसऱ्या दिवसाची सेवा जी चांगदेव 65 नावाचा ग्रंथ आहे, हा चांगदेव 65 नावाचा ग्रंथ, या ग्रंथानं आपण आरंभ करीत आहोत. रात्री कीर्तनाचा कार्यक्रम झाला, आताही थोड्याच वेळात आणखीन कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. पण चांगदेव 65ला आरंभ करून नंतर मग कीर्तनाचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला अशा प्रकारचा आहे. म्हणून चांगदेव त्याची थोडीशी माहिती आपल्याला जर घ्यायची झाली तर चांगदेव हे 1400 वर्षे जीवन जगले. 1400 शिष्य होते त्यांना. तापी नदीच्या काठावर त्यांचा एक मोठा आश्रम होता, भला मोठा. आणि त्या आश्रमामध्ये त्यांनी वेद, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, ज्योतिषशास्त्र, रिद्धी सिद्धी अशा अनेक 14 विद्या, 64 कला या सगळ्या पूर्ण केलेल्या होत्या. म्हणून त्याच्याकडे अनेक प्रकारचे लोक येऊन त्याचा फायदा घेत होते. 14 विद्या, 64 कला, रिद्धी,
सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. निर्विकल्प समाधीपर्यंत अभ्यास झालेला होता. 6 महिने चांगदेव समाधी लावित होते अशा प्रकारचे. आणि असा महान श्रेष्ठ असलेला चांगदेव योगी, पण ज्ञानाच्या बाबतीत मात्र कोराच राहिलेला होता. ब्रह्मज्ञान आत्मज्ञान चांगदेवाला झालेलं नव्हतं. रिद्धी सिद्धी योग संपन्न होता तो, आणि अगदी कोऱ्या अंतकरणाचा असलेला असा हा चांगदेव तो आपलं जीवन व्यतीत करीत होता. पहा, कधी कधी माणसाला 3 जन्माचा अडथळा येतो, कधी कधी 1400 वर्षाचा सुद्धा अडथळा येतो. भरत राजा होऊन गेला, त्याला 3 जन्माचा अडथळा आला. भरत राजा, आपल्या देशाला भारत हे नाव पडलं त्या भरत राजामुळं. त्याला वासना, हरणाची वासना राहिली, त्याच्यामुळं वासनेनं घाला घातला आणि त्याला 3 जन्म घ्यावे लागले. ब्रह्मज्ञान होण्यासाठी 3 जन्माचा प्रतिबंध होता. तसा ह्या चांगदेवाला 1400 वर्षाचा प्रतिबंध होता. पण चांगदेवाला माहीत होतं. काय माहीत होतं? त्याला भूत भविष्य वर्तमान काळ कळत होतं, पुढचं कळत होतं, मागलचं कळत होतं, चालू वर्तमान काळातलं सुद्धा त्याच्या लक्षामध्ये येत होतं. रिद्धी सिद्धी असल्यामुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टी कळत होत्या. म्हणून त्यांनी समाधी लावून पाहिलं, ध्यान करून पाहिलं. त्याच्या लक्षात आलं की 1400 वर्षानंतर ज्ञानोबारायाचा अवतार होणार आहे, आणि ज्ञानोबारायाचा अवतार झाल्याच्या नंतरच आपल्याला ज्ञान होणार आहे. म्हणून हे शरीर 1400 वर्ष टिकलं पाहिजे. 1400 वर्ष टिकविण्याचा प्रयत्न केला त्यानं. वास्तविक हे शरीर नाशिवंत आहे, पण ज्या ज्या वेळी त्याला मृत्यू यायचा, ज्या ज्या वेळी त्याचे प्राण जाण्याची वेळ यायची चांगदेवाची, त्यावेळेला योग अभ्यास सामर्थ्यानं त्यानं त्या प्राणाला रोखून धरायचं. असे 1400 वर्ष त्यानं प्राण आपले रोखले, आणि शेवटी मग ज्ञानेश्वर महाराजांची त्याची भेट झाली. पण कशी झाली भेट, काय झाली भेट, याची आपल्याला कल्पना थोडीशी असली पाहिजे. म्हणून ही चांगदेव 65 जी आहे ना, ही स्वतःच्या अक्षरानं ज्ञानेश्वर महाराजानं चांगदेवाला पाठवलेलं पत्र आहे. तसे ज्ञानेश्वर महाराजानं बरेच ग्रंथ केले, अमृत अनुभव केला. पण अमृत अनुभव म्हणजे आपला स्वतःचा अनुभव शब्दानं गुरु पुढं मांडला. ब्रह्म अनुभव जो ज्ञानेश्वर महाराजाला आला होता, स्वतःचा गुरुच्या मुखातून महावाक्य ऐकून, माऊली ज्ञानेश्वर महाराजाला जो ब्रह्म अनुभव आला होता, तो निवृत्तीनाथाच्या पुढं त्यांनी अशा प्रकारचा मांडला. ज्ञानेश्वर महाराजानं त्या ग्रंथाचं नाव शब्दानं मांडला. कशानं मांडला? लिहिला नाही. शब्द, अमृत अनुभवातले शब्द अशा प्रकारचे गुरु पुढे मांडले, स्वतःचा ब्रह्म अनुभव मांडला. त्या ग्रंथाचं नाव आहे अमृत अनुभव. ज्ञानेश्वरी केली ज्ञानेश्वर महाराज, पण ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली नाही. ज्ञानेश्वर महाराजाच्या ऐवजी सच्चिदानंद बाबा असे लिहायला होते. ज्ञानेश्वर महाराज सांगायला होते ज्ञानेश्वरी, आणि लिहिणारे मात्र सच्चिदानंद बाबा अशा प्रकारचे. नेवास्यासारख्या मंदिरामध्ये अशा प्रकारची ज्ञानेश्वरीचा जन्म झाला, आणि ती ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली नाही. चांगदेव 65 फक्त 65 ओव्या स्वतःच्या स्व अक्षरानं, स्वतःच्या हातानं मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला हे पत्र, बोधपत्र ज्ञानदेवानं चांगदेवाला दिलेलं, ते म्हणजे 65 ओव्या आणि स्वतःच्या हस्ताक्षरानं लिहिलेलं. बाकी दुसरे ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांना स्वतःच्या हस्ताक्षराने लिहिले नाही, सांगितले. आणि पैठणसारख्या ठिकाणी ज्ञानेश्वर नावाच्या माणसानं रेड्यामुखी वेद बोलिला. कोणाच्या मुखानं? रेड्यामुखी. रेड्यामुखी वेद बोलिले आणि पैठणला बोलिले. त्या माणसाचं नाव किंवा त्या व्यक्तीचं नाव ज्ञानेश्वर. रेड्यामुखी वेद बोलिता येत नसते. रिद्धी सिद्धी असली तरी जड भिंत नसती चालता येत. जिवंत माणसावर प्रयोग करता येत असते तरी रिद्धी सिद्धीनं, पण अशा मातीला चाल म्हणलं की भिंत चालते, आणि हलगटाला बोल म्हणलं की हलगट बोलतो. मस्तकावर हात ठेवल्याबरोबर हे सामर्थ्य रिद्धी सिद्धीचं नाही. ईश्वर अवतार होते ज्ञानेश्वर महाराज, आणि ही कीर्ती चांगदेवाच्या कानावर गेली. ज्ञानेश्वर महाराज आले होते. कशा करता आलते? तर सगळ्या समाजानं
ब्राह्मण समाजानं सगळ्यांनी त्यांना समाजातून वाळीत टाकलेलं होतं. म्हणून समाजात घ्या म्हणून शुद्धीपत्र नेण्यासाठी ते पैठणच्या ब्राह्मणाकडे आलेले होते. पैठणच्या ब्राह्मणाकडून शुद्धीपत्र घेऊन समाजात पदार्पण करायचं होतं, त्याला समाजात मध्ये स्वीकारायचं होतं त्याला, म्हणून ब्राह्मणाकडून शुद्धीपत्र पाहिजे होतं म्हणून पैठणला आले होते. त्या काळात पैठणचे ब्राह्मण म्हणजे प्रसिद्धीला आलेले होते. सर्व महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये का असं म्हणानं ब्राह्मण त्यावेळेस सगळा न्याय निवाडा करायची ते ब्राह्मण पैठणचे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला सांगण्यात आलं, तुम्हाला जर जातीत घ्यायचं असेल, तुम्हाला जर ब्राह्मणत्व स्वीकारायचं असेल, तुम्ही पैठणच्या ब्राह्मणाकडे जा आणि तिथून शुद्धीपत्र घेऊन या, म्हणजे मग तुम्हाला समाजात घेता येईल, वावरता येईल, आपल्या जातीचा स्वीकार करता येईल तुम्हाला. म्हणून हे चारही भावंड ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई चौघची चौघही पैठणला आले. पैठणला आले, त्या ब्राह्मणाला शुद्धीपत्र मागितलं. ब्राह्मणानं नकार दिला, म्हणले तुम्ही संन्याशाची मुलं आहेत, संन्याशाच्या मुलाला आम्ही शुद्धीपत्र देऊ शकत नाही, कारण तुमचे वडील संन्यास घेऊन गेलेले होते. संन्यास घेतलेला होता त्यांनी. तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म अशा प्रकारचं वेद वाक्य बोलू लागला. फडा 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 ज्यावेळेस बोलू लागला त्यावेळेस ब्राह्मण समाजातल्या सगळ्या वरिष्ठ लोकांनी तिथल्या तोंडात बोट घातलं की हाल्या जर बोलतो तर हा माणूस नाही, हा कोणीतरी ईश्वर अवतार असला पाहिजे. मस्तकावर हात ठेवल्याबरोबर रेड्यानं वेद बोलून टाकला. म्हणजे रिद्धी सिद्धी प्राप्त असलेल्या अशा त्या योग अभ्यास करणाऱ्या चांगदेवाच्या कानावर गेली ही बातमी की हाल्या वेद बोलतो. असा कोण माणूस असला पाहिजे. चुटपुट लागली चांगदेवाच्या मनाला की अशा माणसाची आपल्याला भेट झाली पाहिजे. आपल्यापेक्षा भारी भरला तो हाल्याला जर वेद बोलायला होतो म्हटले का नंतर मग तर फारच. 6 महिने समाधी घेत होता चांगदेवानं. यम नियम आसनं प्राणायाम प्रत्याहार धारणा. माणूस मेला तरी तो माणूस समाधी जवळ आणून लोक ठेवीत होते आणि ते 6 महिने प्रेत सांभाळीत होते. चांगदेव उठला समाधीतून आणि नजर फिरवली अशी त्या मुडद्यावर की ते मुडदे उठून जिवंत व्हायचे. असं त्याच्यात सामर्थ्य होतं. कोणा? चांगदेवामध्ये. 6 महिने अशा प्रकारचं ते लोक मडे सांभाळीत बसायचे. मेला माणूस त्या 6 महिन्यात. चांगदेवाच्या समाधीचा काळ 6 महिने आणि त्या 6 महिन्यात कोणीही गावचा माणूस मरो, त्या माणसाचं प्रेत जर सांभाळलं 6 महिने तर चांगदेव समाधीतून उठला रे उठला, नजर फिरवली की ते मुडदे मडे सगळे उठून आपापल्या घरी निघून जायचे. असं त्या चांगदेवामध्ये योगानं सामर्थ्य आलेलं होतं. पण गंमत अशी झाली, एक दिवस असा झाला की ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपान काका हे चौघही भावंड समाधीच्या बाजूला असा एक रस्ता होता दुसऱ्या गावाला जाण्याचा, त्या गावाला निघाले होते. पुढे निवृत्तीनाथ, त्याच्या मागे सोपान काका, त्याच्या मागे ज्ञानेश्वर महाराज आणि त्याच्या मागे होती मुक्ताबाई. आपली फडका जंपर घातलेली पोरगी, 5-6 वर्षाची पोरगी, ती माग निघाली आपली मुलगी. आणि 3 भाऊ पुढे चाललेले. पुढे निवृत्तीनाथ, सोपान काका, नंतर ज्ञानेश्वर महाराज आणि नंतर मग चांगदेव. असे चौघची आपलं नंतर मुक्ताबाई. असे चौघही भावंड हे रस्त्याने चाललेले असताना मडे पाहिले त्याने. तिथं लोक घेऊन बसलेले, चांगदेव समाधीत बसलेला आणि मडे असे घेऊन लोक सांभाळीत बसलेले होते. 6 महिन्यानंतर ते प्रेत उठत होते, त्याच्यामुळे लोक सांभाळीत होते. रस्त्याने चालता चालता पाहिलं, त्या मुक्ताबाईनं पाहिलं त्या मड्या इकडं असं लोक सांभाळायला बसलेले, 2-2, 4-4 आपल्या ड्युट्याच त्याच्या. ते मडे सुरक्षित राहिले की बरोबर असे चांगदेवानं उठला समाधीतून की ते मडे उठून पळायचे त्याच्याकडे पाहिलं. हे चौघे भावंड रस्त्याने चालले. मुक्ताबाईनं पाहिलं त्या मड्या इकडे आणि त्या मडे सांभाळणाऱ्या लोकांना विचारलं तिला
खरे म्हणे इथं काहून बसले? म्हणे हे आमचे माणसं आहेत, हा माणूस मेलेला आहे, 6 महिन्यानं समाधी उठणार आहे चांगदेवाची. चांगदेवाची समाधी उठली, चांगदेव शुद्धीवर आला, जाग्यावर आला, व्यवहारात आला, नजर टाकली की हे आमचे मडे सगळेच उठतेत म्हणले, जिवंत होतेत लोक आणि आपापल्या घरी जात. किती दिवस लागते त्याला? ते समाधीतून उठावं लागतो म्हणे. मग 4 महिने लागतील, 6 महिने लागतील, 5 महिने लागतील, 3 महिने लागतील. जोपर्यंत तो समाधीतून उठत नाही तो रखे सांभाळावं लागतं म्हणे आम्हाला हे मडे. त्या मुक्ताबाईच्या प्रश्नाला उत्तर दिलं त्या लोकांनी. मुक्ताबाईने सांगितलं इतके दिवस, 6 महिने लागतात का म्हणे यायला उठून पळायला? 6 महिने काय करायचे म्हणे? मुक्ताबाईने लगेच आज्ञा केली त्या मड्याला, अरे उठा म्हणे, पळा. असं म्हणल्याबरोबर सगळेच मुडदे उठले आणि उठले लोक आपापल्या घरी घेऊन गेले. चांगदेवाच्या समाधीकडे कशाला पाहतात लोक? कवा समाधी उठणार आहे, कवा काय होणार आहे? इतकं काम झालं म्हणल्यावर कोण कोणाला विचार? सगळ्या लोकांना आपापले माणसं घेऊन धूप पळून गेले आपापल्या घरी. महिन्या 2 महिन्यानं 4 महिन्यानं समाधी उठली. चांगदेव समाधीतून वर आला, समाधीतून वर आला, पाहतो असा शिष्याला विचारलं, का रे म्हणे या 6 महिन्यात कोणी मेलत नाही काय? बरेच लोक येत होते म्हणले, पहिल्यानं यात्रा भरत होती लोकांची, अशी मुडदे घेऊन लोक बसत होते. आणि या माझ्या 6 महिन्याच्या समाधीच्या काळात कोणीच मेलं का नाही म्हणे. शिष्याला विचारलं, शिष्याने सांगितलं, महाराज चमत्कार सांगतो म्हणे आम्ही तुम्हाला. एक पोरगी होती म्हणे, फडका नेसलेली, जंपर घातलेली, 6-7 वर्षाची पोरगी, आणि 2-3 माणसं चाललेली होते पुढं पण. एकाचं नाव होतं निवृत्ती, दुसऱ्याचं नाव होतं सोपान, तिसऱ्याचं नाव होतं ज्ञानेश्वर, आणि त्या पोरीचं नाव होतं मुक्ताबाई. म्हणजे आम्ही विचारून घेतलं कुठले आहेत, काय आहेत, नावं काय आहेत, कोणीकडे चालले, अशी चौकशी केली असता. आणि ती पोरगी चाललेली होती. पोरीनं सांगितलं त्या मुडद्याला सगळ्याला, उठा रे म्हणे, इतके दिवस कशाला बसले म्हणले, चांगदेवाची समाधी कवा उठायची आणि तुम्ही मुडदे कवा जागे व्हायचे, त्याच्यापेक्षा मी आज्ञा करते म्हणे की तुम्ही उठा. उठा म्हणले बरोबर सगळेच मुडदे उठले बी म्हणे, लोक बी घेऊन गेले. त्याच्यामुळे कोणीच नाही राहिले म्हणे. आता आपल्याला जिद्द करायला कोणीच नाही राहिलं म्हणे. आता हे सगळे उठून आपापल्या घरी निघून गेले म्हणे. आता ही बातमी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलेली त्याच्या शिष्यानं. चांगदेव समाधीस्थ असलेले सगळे शिष्य असं सांगायला लागले की एक मुलगी आज्ञा करते आणि प्रेत उठून जातात म्हणल्याच्या नंतर हे प्रकरण भारी असलं पाहिजे. हे आपल्या डोक्याच्या वरचं प्रकरण, हे आपण याच्या खाली अशा प्रकारचे असं त्याला वाटलं. पण पुन्हा मनात असं वाटलं की अशा श्रेष्ठ माणसाची भेट आपण घेतली पाहिजे. आणि अशा ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई याला भेटलंच पाहिजे आपण. अशा महान योगी असलेल्या किंवा महान सामर्थ्यवान असलेल्या माणसाची भेट आपल्याला व्हावी म्हणून भेटण्याची इच्छा झाली चांगदेवाला. चांगदेवाने इच्छा प्रगट केली शिष्याजवळ की आपण 1400 शिष्य आणि मी, तुम्ही सगळेचे सगळे ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला जाऊ. पण काही शिष्य जरा हुशार होते, बुद्धिमान होते. त्यांनी सांगितलं, महाराज एखाद्या चांगल्या माणसाच्या भेटीला जायचं, आपण भेटीला जायचं आणि त्यानं घरी नसायचं, म्हणजे मग आपली भेट हुकून जायची. त्याच्यापेक्षा अगोदर निरोप पाठवा, पत्र पाठवा अगोदर की आम्ही तुमच्या भेटीला यायला लागलोत म्हणून. त्यावेळेस काही फोन नव्हते, काय नव्हते. विज्ञानाचा काळ आता आला, फोन आता आले, नाही तर तेव्हा बी फोनवर बोलले असते ते. पण विज्ञान आता प्रचलित झालं, आता प्रगट झालं, त्यावेळेस नव्हतं विज्ञान. म्हणून मग आता काय करावं बोलले, पत्र पाठवा. आधी एका शिष्याच्या हातात पत्र देऊन पाठवायचं ज्ञानेश्वर महाराजाला. म्हणून पत्र लिहिण्यासाठी कागद घेतला चांगदेवाने, कोरा कागद, आणि लिहायला सुरुवात करायची. आता आपल्याला पत्र लिहित असताना आपण मोठा माणूस असला वयानं तर तीर्थरूप लिहितो, लहान असला तर चिरंजीव लिहितो. चांगदेवानं ज्यावेळेस लिहायला सुरुवात करायची त्या कोऱ्या कागदावर, त्यावेळेस त्याला वाटलं ज्ञानेश्वर महाराजाला काय म्हणावं आपण आता. तीर्थरूप म्हणावं तर वयानं आपल्यापेक्षा काय आहेत, लहान आहेत, म्हणून तीर्थरूप लिहिणं बरोबर नाही. बरं चिरंजीव म्हणावं
तर ज्ञानानं आपल्यापेक्षा काय मोठे, म्हणून त्याला काहीच लिहायचं सुचलं नाही. ते पत्र कोरच्या कोरच त्या शिष्याच्या हातात दिलं आणि म्हणे ते ज्ञानेश्वर महाराज ओळखून घेतील काय पाहिजे होतं ते, आणि ते काय लिहायचं ते लिहितील म्हणे याच्यावर, या कोऱ्या कागदावर. ते कोराच कागद घेऊन एक शिष्य आळंदीला गेला आणि ते पत्र निवृत्तीनाथाच्या हातात, पत्र म्हणजे कोरा कागद, आणि मला चांगदेवानं पाठविलं असं त्याने सांगितलं. चांगदेवाला तुमच्याकडून भेट घेण्याची इच्छा आहे म्हणले चांगदेवाला तुमची, त्याच्यामुळं हे कोरं पत्र पाठवलं. कोरं पत्र पाठवलं, कोरा कागद पाठविला. मग निवृत्तीनाथानं सोपान काकाच्या हातात द्याला. सोपान काकानं ज्ञानेश्वर महाराजाच्या हातात दिला तो कागद, आणि ज्ञानेश्वर महाराजानं मुक्ताबाईच्या हातात द्याला. कोराच कागद चांगदेवानं पाठविला म्हणले हा कोरा कागद. मुक्ताबाईने सांगितलं मेला चांगदेव, 1400 वर्ष जगला म्हणे, 1400 वर्षी जिवंत राहिला, आणि कोऱ्याला कोरात राहिला म्हणे 1400 वर्ष. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, रिद्धी सिद्धी, योग सामर्थ्य, कोणाच्या मनातलं ओळखता येणं, भूत भविष्य वर्तमान काळ कळणं, एवढी सिद्धी प्राप्त असताना कोरा राहिला म्हणे. मग ते पत्र निवृत्तीनाथाजवळ दिलं तिनं मुक्ताबाई, ते तर कोरात राहिलं म्हणे चांगदेव. निवृत्तीनाथ समजदार माणसं, श्रेष्ठ मोठे माणसं वयानं असल्यामुळं त्याने सांगितलं हे पहा, अरे तो मोठाच आहे म्हणे, तो योगी आहे, कोरा आहे, ते त्याचं अंतकरण कोर आहे, आणि कोऱ्या अंतकरणाच्या माणसावर काय लिहायचं ते लिहिता येत असतं. कोऱ्या कागदावर जसं लिहिता येतं, एखादा कागद तिकूनच लिहून आणला समजा आणि त्याच्यावर लिहायचं म्हणलं तर त्याच्यावर काहीच उमटत नसतं, शिरबिड बिरबिड होऊन जात असतं. ते कोणत्या अक्षराला कोणत्या अक्षरवरून लिहिलं तर ते काही समजत नसतं. बरं झालं म्हणे 1400 वर्ष जगला, पण चांगदेव काय राहिला, कोरा राहिला. आता कोऱ्या कागदावर आपल्याला काय जे लिहायचं ते लिहिता येईल, म्हणून निवृत्तीनाथानं आज्ञा केली ज्ञानेश्वर महाराजाला, यायला एक पत्र पाठवून द्या, चांगदेवाला एक बोध पत्र पाठवून द्या, ब्रह्मबोध झाला पाहिजे त्याला. योग त्यांच्या ठिकाणी आहे पण बोध नाही, म्हणून योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, किंवा रिद्धी सिद्धी निधी अवघीत उपाधी, किंवा योग अभ्यासे सिद्धी रोधिती वाटा. योग अभ्यास करणाऱ्याला सिद्ध्या प्राप्त होतात, आणि सिद्ध्या प्राप्त झाल्या की लोक त्याच्या माग लागते, जत्रा भरती त्याच्याकडं, उपाध्या माग लागत्या. ज्ञान व्हायचं पुढंच राहिलं आणि उपाधीच प्रतिबंध ठरते, मोक्षाला नेण्याकरता ती उपाधी प्रतिबंध होत असते, पुढं जाऊ देत नाही. म्हणून योगी सुद्धा अज्ञान कायम राहतं योग्याचं, तसं चांगदेवाचं झालेलं होतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ते पत्र लिहायला घेतलं आणि ते पत्र स्वतःच्या अक्षरामध्ये, निवृत्तीनाथाची गुरुची आज्ञा झाल्यामुळे स्वतःच्या अक्षरामध्ये लिहायला सुरुवात केली. आता ते चांगदेवाला दिलेलं पत्र, ज्ञानोबा रायाचं बोधपत्र, गेल्या वर्षी बी आपण त्याच्यावर सेवा केली. जितक्या वव्या झाल्या तितक्या सोडून आता पुढच्या वव्याचं चिंतन आपण करणार आहोत. काय म्हणतात चांगदेवाला सांगत असताना, आता चांगल्या अंतकरणाच्या माणसाला कळायला उशीर लागत नसतो. आरसा निर्मळ असला म्हणजे तोंड जशाल तसं दिसतं. आरसा जर गढूळ असेल तर त्याला स्वच्छ करावं लागतं. मलिन झालेला असेल, धूळ आलेली असली त्याला निर्मळ करावं लागतं, पुसावं लागतं, काही पाण्यानं पुसावं लागतं, काही कपड्यानं पुसावं लागतं, त्यावेळेस तो निर्मळ होत असतो. आता याचा आरसात मुळात कसा होता, निर्मळ. चांगदेवाचा अंतकरण अगदी कोरं होतं, फार थोड्या ज्ञानाची, मोठके गुरुमुखी उदय जगदीशी, हृदयी तो स्वयंभूची असे. तुका म्हणे कानी ऐकेली मा की तैची झाला घात जीवपाला. एका शब्दाची गरज होती त्याला, फक्त एक शब्द ब्रह्मबोधाचा ऐकला की त्याचं काम होणार होतं, इतकी तयारी. आता आपल्याला पहिल्यापासून जावं लागतं. पहिलं म्हणजे विषयासक्ती, दुसरं म्हणजे बुद्धिमान दे दोष,
तिसरं मन, विक्षेप, अशा प्रतिबंधाला पार करीत पहिलं तर आपलं कसं एक परमार्थालाच येत नाही. परमार्थ करण्याकडे प्रवृत्तीच होत नाही. इकडून तिकडून झाली तर पहाटच आहे बाबा ती चांगदेव 65 पहाटच आहे म्हणल्यावर मग आता इतक्या सकाळी सकाळी गारव्यात काय आपल्याला ते ऐकायला येणं होत नाही, काही होत नाही. थंडीचे दिवस दुपारून लावायला पाहिजे होती बाबा, म्हणजे आपल्या सोयीनं पाहिजे आपल्याला. आता हे सगळेच कार्यक्रम करायचे म्हणल्यावर आपल्या सोयीनं कसे होते, पण आपल्याला आपल्या सोयीनं पाहिजेच होते. जेवणं खावणं झाल्यावर मस्त आरामशीर चाल द्यायची होती. म्हणजे ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस ऐकायला मन तयार होत नाही, असा प्रतिबंध असतो आपल्याला. बरेच प्रतिबंध आहेत असे. भूत प्रतिबंध आहे, वर्तमान प्रतिबंध आहे, भावी प्रतिबंध आहे. काही माणसाला भूत प्रतिबंध असते. एका माणसाने संन्यास घेतला, संन्यासी म्हणून राहिला. तो संन्यास घेण्याचा भगवे कपडे गिपडे, पण संन्यास घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस तो ध्यान धारणा करायला बसायचा त्यावेळेस त्याला ग्रस्ताश्रमातल्या म्हशीचं ध्यान यायचं. कुठलं पहिल्यानं ग्रस्ताश्रमात होता तो, तर ते ग्रस्ताश्रमातली दूध देणारी 1 महिना सहज व्यालेली अशी म्हैस होती त्याची जणलेली, आणि ती म्हैस मेली. दुधाचा प्रश्न पुढे निर्माण झाला. चांगली 50,000ची म्हैस आणि ती मरून गेली, दूध गेलं आणि सगळंच गेलं. हे ग्रस्ताश्रमात घडलेली घटना होती. आता त्यानं संन्यास घेतलेला होता, पण आताच्या संन्यासाला मागलच्या ग्रस्ताश्रमातला प्रतिबंध त्या म्हशीचं ध्यान यायचं. त्याला म्हैस मेली वाईट झालं, म्हैस मेली वाईट झालं. केव्हा ध्यान यायचं, जेव्हा जेव्हा डोळे लावून बसायचा तो की म्हशीचं ध्यान आलं. देव ध्यानात येण्याच्या ऐवजी, परमात्म्याची मूर्ती ध्यानात येण्याच्या ऐवजी त्याच्या ध्यानात काय यायची. आता हे कोणता प्रतिबंध, भूत प्रतिबंध. आता इथे येऊन बसलो समजा हो, पण कडी घराची लावली का नाही, वानेर वावरात गेले असतील का काय, रुही तुरीच्या शेंगा खाते का काय, हरणाचे तर कळपचे कळपच झाले. कुठे यायला ध्यान, इथं इथं यायले. याला म्हणा भूत प्रतिबंध. कोणता प्रतिबंध, माघालचा प्रतिबंध. आणि काही काही वेळेस इथं प्रतिबंध येतो ना. आता आपल्याला शांत मनानं ऐकायचं ते डगडग सुरू आहे. आला वर्तमान प्रतिबंध आहे. काही काही वेळेस लेकरच घेऊन येतात माणसं ऐकायला, ते याला खोड्या कर त्याला खोड्या कर. हे काय वर्तमान प्रतिबंध अशा प्रकारचा असतो. काही काही वेळेस माईकच असे असते की फेकून द्यावं वाटते बाजूला. हे वर्तमान प्रतिबंध अशा प्रकारचा असतो. असे अनेक प्रतिबंध आहेत. त्याच्यानंतर काही पुढचे प्रतिबंध असते. झालं यंदा पिकं चांगले आले होते, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, पण पैशाच्या मायाचा पत्ताच नाही बाबा. आता उद्या लग्नाला पोरगी आली, सोयरीक करायची, भानगडी करायच्या. म्हणजे आता हे पुढं उन्हाळ्यात लग्न करायचं ठरलं होतं यंदा आमचं. आम्हाला विहीर पाडायची होती यावर्षी, पाण्याला लावायची होती, पैसाच नाही. काय करता, बँकेत जावा 2,000च्या पुढं काही भेटत नाही. उद्याचे दिवस कसे जातील आणि काय जातील, म्हणजे हे भविष्य प्रतिबंध, भावी प्रतिबंध. असे माणसाच्या मनामध्ये अनेक प्रतिबंध आहेत. ते प्रतिबंध दूर करता करता माणसाचा देहच जातो. राहिलं ज्ञान, राहिलं सगळंच राहील. पण हे प्रतिबंध कोणतेच चांगदेवाला कोणतेच राहिलेले नव्हते बरं का. प्रतिबंध रहित अंतकरण त्याचं झालेलं असल्यामुळे त्याला 65 वयामध्ये काय झालं, ज्ञान अशा प्रकारचं झालं आणि तो कृतार्थ झाला चांगदेव. त्या 65 ओव्या म्हणजे चांगदेव 65 ही ज्ञानेश्वर महाराजाच्या स्वतःच्या स्व अक्षरानं गुरु आज्ञेमुळं निवृत्तीनाथाची आज्ञा मान्य करून त्यांनी ह्या 65 ओव्या लिहिलेल्या अशा प्रकारच्या आहेत. त्या 65 ओव्यातल्या काही ओव्या गेल्या वर्षी आपण घेतल्या आणि आता तिथून पुढचा विषय आपल्याला या चांगदेव 65चा घ्यायचा. तर ती ओवी कोणती, तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची या परी प्रकाशते एक सरी समिती. पहिली गोष्ट चांगदेवाला
ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, हे चांगदेवा सर्व परमात्माच आहे, एकम अद्वितीयम ब्रह्म नेहे नानास्ती किंचन. तू जे समाधी घेतो संसाराला भिवून घेतो. कशाला? तुला हे जग दिसतं आणि या जगातून या दुःखातून मोकळं व्हायचं म्हणून तू आपलं लपण्याचा प्रयत्न करतो. या जगापासून तुझं मन लपविण्याचा प्रयत्न करतो. जसं आपल्याला झोप लागते त्यावेळेस मन लीन होतं आणि मन लीन झालं की हे जग दिसत नाही आणि हे जग आपल्या पुढं नाही म्हणजे द्वैत नाही आणि द्वैत नाही म्हणून दुःख नाही. असा आपल्याला झोपीतला अनुभव आहे. समाधीचा अनुभव आपल्याला नाही, पण झोपीचा अनुभव सर्व जीवांना आहे. कुत्र्या मांजरापासून ब्रह्मदेवापर्यंत अंतःकरण ज्याला ज्याला आहे त्या त्या जीवाला झोपेचा अनुभव आहे. आणि तो अनुभव कसा आहे? प्रत्येकाचा सारखा आहे. झोप लागली की अंतःकरण लीन होतं किंवा अंतःकरण लीन झालं की झोप लागली, त्यालाच आपण झोप म्हणतो. आणि एकदा झोप लागली की स्थूल सूक्ष्म जगत तिथं दिसत नाही, मनही राहत नाही आणि या शरीराचं भानही राहत नाही. आता जिथं मन नाही, जिथं शरीर राहिलं नाही भान त्याचं, तिथं जगाचं बी भान नाही. म्हणजे पिंडही नाही, ब्रह्मांडही नाही, सूक्ष्म मन नाही, इंद्रिय बी नाही, प्राण बी नाही. स्थूल सूक्ष्म सृष्टी याचा लीन होत असतं. त्या अज्ञानात कारणात काय होत असते? स्थूल सूक्ष्म कारणामध्ये लीन होतं म्हणजे अज्ञानात. त्याला म्हणायचं झोप. आणि ती झोप एकदा लागली की कोणत्याही जीवाला आनंद होत असतो. झोपेमध्ये गाढ झोप लागली की सुखाचा अनुभव येतो तिथं. मग चांगदेवानं हे पाहिलं उदाहरण की झोप लागल्यावर जर असं होतं तर समाधी जर घेतली, मनाचा निरोध जर केला, योगच चित्तवृत्ती निरोधा. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करणे. आता आपल्याला झोप येते का आणल्याने येते का नैसर्गिक येते? आपल्याला आणता गिनता येत नाही. झोप याची असली तर प्रवचनात येते, नग नग म्हणलं तरी येते, कीर्तनात येते, बऱ्याच लोकांना ती आडवी येते. पहा एवढं धो 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 टाळ वाजते, मृदंग वाजते, महाराज बोलायला लागले तरी झोप लागते. याची असल्यावर कवा बी येते. आणि झोपायला गेलं तर अजिबात येत नाही, ती रात्रात येत नाही. ती आपल्या स्वातंत्र्यातली गोष्ट नाही, नैसर्गिक आहे. जेव्हा याची तेव्हा येत असते ती. आता येते तेव्हा पण आपल्याला अनुभव तिचा असा आहे की स्थूल सृष्टी सूक्ष्म सृष्टी म्हणजे मनासहित हे सगळं लीन झालं. आणि लीन झाल्याच्या नंतर केवळ आपण बरं का आणि आनंद असा अनुभव आपल्याला झोपेतला येतो. म्हणून सगळे जीव श्रम परिहार होण्यासाठी, चार्जिंग होण्यासाठी झोपेकडे प्रवृत्त होत असतात. जसं आपला मोबाईल आहे, त्याच्यातली चार्जिंग जर उडाली तर तो लागत नाही. पुन्हा इकडं तिकडं मोबाईल फोन करता येत नाही, तिकडं समजत नाही आणि इकडं समजत नाही. कारण काय नाही, त्याच्यात चार्जिंगच नाही. मग आपण एखाद्या चार्जिंगला लावला 1 तासभर की ती चार्जिंग होत होतो आणि चार्जिंग झालं की बोलता येतं. तसं हे जागृती आणि ही स्वप्न याच्यामध्ये चार्जिंग उडून जाते आपली सगळी मनाची. आणि ज्यावेळेस झोप लागली त्यावेळेस ते फुल चार्जिंग होते त्याची. आणि जागा झाल्यापासून पुन्हा माणूस कालच्या जागृतीसारखा आजच्या जागृतीमध्ये पुन्हा कामाला लागतो. म्हणून झोपेचा अनुभव सगळ्याला आहे. काय आहे? विसर पडतो आपल्याला. देहाचा विसर, मनाचा विसर, प्राणाचा विसर, इंद्रियाचा विसर आणि सगळ्याचा विसर पडला की आनंद होतो त्याला. तसं समाधीमध्ये योग सामर्थ्यानं अभ्यास करून, यम नियम आसनं करून, प्राणायाम करून, प्रत्याहार करून, धारणा करून पहा. योगाचा फायदा काय होत असतो माणसाला? यम नियम यानं बरं का शुद्धी होत असते. आसनं केले तर शरीर शुद्ध होत असतं, प्राणायाम केला तर प्राण शुद्ध होत असतात,
आणि त्याच्यानंतर ध्यान केलं तर मन शुद्ध होत असतं आणि नंतर मग निर्विकल्प समाधी लागते. म्हणजे या सगळ्या पिंड ब्रह्मांडाचा विसर पडतो. आणि असा 6 महिनेपर्यंत विसर पडत होता चांगदेवाला. पण 6 महिन्याच्या नंतर पुन्हा समाधी उत्थान झाली. समाधीतून उठला की पुन्हा हे जग दिसत होतं पूर्वीसारखं. पहिले पाडे पड 55 म्हणल्यासारखं झोपीतून उठलेल्या माणसाला पुन्हा टकटकी सुरू जशी होते तशी त्यालाही 6 महिन्यानंतर समाधी उठल्याच्या नंतर पुन्हा हे जग त्याला प्रतीतीला यायला लागत होतं. म्हणून या दिसणाऱ्या सगळ्या पदार्थापासून पिंड ब्रह्मांडापासून तो सुटका घेण्यासाठी समाधी लागली होता. कोण सुटका व्हावी आपली याच्यातून, या द्वैतातून बाहेर पडावं याच्यासाठी तो समाधी लावित होता. पण ज्ञानेश्वर महाराजांना त्याला मोठं वर्माची गोष्ट सांगितली. अरे म्हणले या जगाकडे पाहून तू समाधी लावतो जगातून निवृत्त होण्यासाठी. जसं आता काही माणसं काय करते, आपल्या समोरचं दुःख सहन होत नाही म्हणून ते टेन्शन आलं की दारू पिते. बस त्याला जर म्हणलं काहून दारू पिता होतो मी, तर म्हणतो पिऊ नको तर काय करू. सगळ्या शिरा तुटायची वेळ आली डोक्याच्या. म्हणतो इतका ताण आहे, इतकं टेन्शन आहे मला, दारू नाही पिऊ तर काय करू. कोणी दारू पितं, कोणी गांजा ओढतं, कोणी झोपीकडे जातं, कोणी आणखीन काही गुंगीची औषधं घेतं आणि कोणाला नाही दम निघला तर ती लगे आत्महत्या करतं. जाऊ द्या म्हणतं, हे टेन्शनही नको, ताणही नको, भानगडी नको, इरी तुडी टाकून द्या, नाही तर जाळून घ्या, नाही तर मग लिंबाच्या झाडाला फाशी घ्या आणि आपलं जीवन संपून टाका. वैतागल्यावर काय आहे त्याला. चांगदेवाला तसं करता येत नव्हतं तर ते समाधी घेत होता. ते म्हणतो तर जाऊ द्या, आपलं हे जग दिसलंच न पाहिजे आणि हे द्वैत आपल्या पुढंच न आलं पाहिजे. म्हणून सरळ सरळ 6 महिने तो समाधी लावून बसत होता. या सगळ्या स्थूल सूक्ष्म जगाकडे पाहून हे द्वैत नको म्हणून. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला युक्ती सांगितली. चांगदेव 65 मध्ये अरे काही याला घाबरायचं काही काम नाही. या जगाला कुठून कुठपर्यंत शिवोनी पृथ्वीवर. शिव म्हणजे महादेव, महादेवापासून पृथ्वीपर्यंत पहा. म्हणजे मातीपासून, कुठून मातीपासून महादेवापर्यंत हे सगळे पदार्थ जे तुला दिसते स्थूल बी आले आणि सूक्ष्म बी आले. पहा देवापासून जडापर्यंत म्हणजे मधात जीव बी आले. कोण कोण आले, कुठून कुठपर्यंत. महादेव, महादेव म्हणजे सगळ्याच्या आधीचा देव. आदिनाथ म्हणते त्याला. कोणता नाथ? आदी. आदी म्हणजे सगळ्याच्या आधीचा. त्याच्यापासून तर कुठपर्यंत, मातीपर्यंत. पहा मातीच्या पुढं पाणी, पाणीच्या पुढं अग्नी, अग्नीच्या पुढं वारा, वाऱ्याच्या पुढं आकाश, आकाशाच्या पुढं ही सगळं सृष्टी. सगळी सृष्टीच का मन, सूक्ष्म सृष्टी बी आली, त्याच्या इंद्रिय आले, प्राण बी आले. जशी स्थूल जग आलं तसं सूक्ष्म जग बी आलं. सूक्ष्म जगच नाही आलं तर जीव बी आला, जीवच नाही आला तर ईश्वर बी आला. हेच द्वैत आहे ना आपल्या पुढं. कळायला पहिला दिवस असल्यामुळे थोडंसं तुम्हाला वाटेल हे द्वैत आहे आपल्या पुढं. कोणतं? ईश्वरापासून मातीपर्यंत, पृथ्वीपर्यंत हे सगळं. त्याच्यात मुंगी आली, झाडं आले, पहाडं आले, अंड जीवनी, जार जीवनी, श्वेद जीवनी, द्विजीवनी, 184 आल्या. जड आलं, जीव आला आणि ईश्वर बी आला. इतक्या गोष्टी ज्या तुला परी, इतक्या परी दिसायल्या. परी, परी म्हणजे वेगवेगळेपणा आहेत ना त्याच्यात. ईश्वर वेगळा, जीव वेगळा, जड वेगळं. अशा एवढ्या परी जरी दिसत असल्या तुला तरी ह्या परीगिरी नाही.
काय महाराजांनी सांगितलं, प्रकाशे ते एक सरी समिती आहे. ईश्वर, जीव आणि जग. आता ईश्वराला आपण काय समजतो? सर्वज्ञ. जीवाला काय समजतो? अल्पज्ञ. आणि जगाला समजतो पदार्थ किंवा विषय समजतो त्याला. मग हे सगळे पदार्थ आहे. कोणते कोणते? काही शब्द आहे, काही स्पर्श आहे, काही रूप आहे, काही रस आहे, काही गंध आहे. पंच विषय हे सगळे पदार्थ. पदार्थाच्या परी. आता पदार्थात बी एकपणा आहे का अनेकपणा आहे? पदार्थात कपडे वेगळे, भांडे वेगळे, आणखीन घरं वेगळे, काय काय वेगळं, अनेक पदार्थ सगळे जर पाहिले तर आपण विचार करू शकत नाही, इतके पदार्थ आहे. नाना परी आहेत त्या. कशा? पदार्थात. बरं, जीवाच्या दृष्टीने विचार केला तर किती जीव? अनंत काही पहा. कुठून कुठपर्यंत? मुंगीपासून ब्रह्मपर्यंत. पहा, मग मुंगीतला जीव हे किडा मुंगीतला जीव झाला. झाडात जीव आहे, अंड जीवनी, जार जीवनी, स्वेद जीवनी, उद्भी जीवनी. मग असे जीव किती? तर जीव बी अनंत. त्यांचे स्वभाव किती? त्यांचे स्वभाव बी अनंत. पहा ना, कोणी तमोगुणी आहे, कोणी रजोगुणी आहे, तर कोणी सत्वगुणी. अशा प्रकारचे त्यांचे अंतकरण बी भिन्न भिन्न, जीवही भिन्न भिन्न, अंतकरण भिन्न भिन्न, प्रकृती वेगवेगळी. म्हणून ह्या सगळ्या. आता ईश्वराचा जर विचार केला आपण, कोणाचा? महादेवापासून जरी घेतला आपण, तर किती देव मानतो आपण? 33 कोटी. किती कोटी? लहान मोठे सगळे जर हिशोबात धरले तर किती कोटी? मग सेंद्रिय, काही हेंद्रिय, असे किती ईश्वर? अनेक ईश्वर. ज्याचा त्याचा वेगळा. मुसलमानाचा वेगळा, हिंदूचा वेगळा, जैनाचा वेगळा, बौद्धाचा वेगळा, वेगवेगळे मानलेले ईश्वर. ईश्वर अनंत, जीव अनंत आणि जग बी अनंत. हे द्वैत पुढे आल्यामुळं दुःख होतं. एकासारखं एक नाही. पुन्हा ईश्वर म्हणलं की सर्वज्ञ, जीव म्हणलं की अल्पज्ञ, आणि पदार्थ म्हणलं की अनंत भेद त्याच्यात. एकासारखं एक नाही. अग्नीसारखा वारा नाही, वाऱ्यासारखी पृथ्वी नाही, पृथ्वीसारखं पाणी नाही, पाण्यासारखं वारा नाही. असा अनंत प्रकारचा त्याच्यात काय भेद. आणि एवढा भेद आपल्या समोर आल्यामुळे आपल्याला द्वैत आलं समोर. द्वैत आलं की दुःखाला सुरुवात झाली. आणि हे द्वैत निवृत्त होण्याकरता चांगदेवानं युक्ती शोधली होती. समाधी लावित होता. 6 महिने हे द्वैत असं बाजूला सारीत होता आणि आपल्या स्वस्वरूप स्थितीत राहत होता, निर्विकल्प समाधी. पण 6 महिन्याच्या नंतर परत पुन्हा समाधी उठली की हे द्वैत त्याला दिसतच होता. आता तेव्हा 6 महिने समाधी घेता येत होती म्हणून घेत होता. घेता येत होती आपल्याला. लागली तर झोप, लागली तर झोप फक्त, बस. त्याच्याकरता हे द्वैत बाजूला करताच येत नाही. म्हणून माणसाला ताण आहे, टेन्शन आहे, त्याच्या मनात हळहळ आहे, त्याच्या मनात अनंत प्रकारचं दुःख आहे. जडाबद्दल आहे, जीवाबद्दल आहे, ईश्वराबद्दल. ईश्वराबद्दल बी कोणत्या देवाला मानाव? कोण? गणपती मानाव का, अंबाबाई मानाव का, महादेव मानाव का, विठ्ठलाला मानाव का, बालाजीला मानाव का, बद्रीनारायणातला देव धराव का, केदारनाथ धराव? एक नाही ना. कोणाला शरण जावा आणि कोणाला प्रार्थना कराव आणि कोणापुढं आपलं दुःख न मांडाव, हीच भानगड. म्हणून माणसं सारखे फिरत राहते. जाता जाता तुळजापूर करते, तिथून पंढरपूरला बी जाते, पंढरपूरहून पुन्हा जेजुरीच्या खंडोबाला जाते, मोठ्या महादेवाला जाते, शनी. आता हे यायच्या गावातले लहान लहान महादेव, प्रत्येकाच्या गावात आहेत ना महादेव. महादेवातून गाव कुठे आहेत ना महादेव. मसन वाटत बसलेले ते बिचारे महादेव.
आपापल्या परीनं बसविलेले आहेत. ज्याचा त्याचा ज्याची जशी ताकद तसा त्याचा देव. आपल्या आपल्या पैशाच्या ताकदीवर देव हे का कसा आहे? जशी गावातल्या लोकांची ताकद तसं मंदिर, जसं मंदिर तसा त्याच्यातला देव. मग तिथं शनी शिंगणापूरला जाते, तिथं तेलाचा दिवा लावून येते. जेजुरीच्या खंडोबाला जाते तर हळदच अशी फासून येते. हे एळकोट ओळकोट हे की झालं. सट्टीला त्याचा साजरा करतील तो सण जेजुरीच्या खंडोबाचा. लगेच आंबाबाईला पातळ गितळ नेऊन वाहतील. ते हिरवं पातळ लागत तिला ते हिरवं पातळ. लगे विठोबाला गेले की गरुड खांबाला भेटते. खाली लोटांगण मंदिरच्या डोळ्यांपायी नामदेव पायरीचं दर्शन घेतील, देवाचं दर्शन घेतील. अशा प्रकारचं पडव्याचे धक्के खाऊन, पोलिसाचे धक्के खाऊन बाहेर येतील. बस एक देव नाही आपल्याला, किती देव? त्या सगळ्या देवांची कामं वाहिले. काही भांडखोर देव, काही चिडचिडी देव. देव बी काय आता पाहा तुम्ही. विष्णू म्हणलं तर जगाचं पालन करणारा, महादेव म्हणलं तर सगळ्याचा संहार करणार. तिसरा डोळा उघडणार आहे महादेवनं, ही सगळी सृष्टी खलास. ब्रह्मदेव म्हणलं की त्याच्याकडे व्हायलाच काम, गाडगे घडायचंच काम, सगळी सृष्टी निर्माण करायचंच काम. सृष्टी नष्ट होते, एकीकून नष्ट होत असते आणि एकीकून ते तयार करीत असते. त्याचा असा रोजचा क्रम उत्पत्ती नाश, उत्पत्ती नाश की मधा स्थिती, की विष्णू आपलं त्याचं पालन पोषण करणं. आता हे एकाचडी एक देव, त्याचे स्वभाव वेगळे, त्याच्यातले गुण वेगळे, त्याचे कामं बी वेगळे. आता कोणता देव धरावा आणि कोणता नाही धरावा ते देवाबद्दल बी अडचण. बरं जीवाचा विचार करा. जीवाचं कसं आहे? एक जीव एका जीवासारखा नाही. एका जीवाचं मन एका जीवाच्या मनासारखं नाही. म्हणून घराघरात भांडण आहे. आपल्याला वाटतं चांगलं राहा, समजूतदारपणा राहा, भानगडी काय काही करू नये, पंचायती करू नये, काय नाही. अहो त्याचे मनच वेगवेगळे आहेत. ते पंचायती नाही करायची तर काय कर. आता हे घर आपले घर हे काय तो तुला आहे. कशाचे घर, कशाचे कुटुंब. हो का आपलं आपल्याला चान्स नाही बाजूला राहायला म्हणून राहतो ती एका जागी आपली एकूण एका मुंडक्यात मुंडके घालून. जसं एखाद्या कोंबडीचे 32 पिल्ले असते आणि त्या कोंबडीचा मालक एका डालक्या खाली ते आपले सगळे डालून टाकतो. तसं आपल्याला काही पर्याय नसतो, काय नसतो. पर्याय झाल्यावर तो माणूस निष्ठून जातो, पण पर्यायच नाही त्याच्यामुळे एकूण एकात मुंडके घालून राहावं लागतं. बरं एकूण एकात राहिले तरी कोणाचा तमोगुण आहे, कोणाचा रजोगुण आहे, कोणाचा सत्वगुण आहे, कोणाच्या खाण्याच्या आवडी वेगळ्या, कोणाच्या कपड्याच्या आवडी वेगळ्या, कोणाच्या भोगण्याच्या वेगळ्या, कोणाच्या सगळ्या वायल्या वासना वेगळ्या, कोणाची इच्छा वेगळ्या, कोणाचे कामं वेगळे. आता सगळ्याचा मेळ एक होईल कसा सांगा? अनंत बुद्धीचे क्षणा पालटे रंग, धरू जाता संग तो होई बाधक. संग धरायला गेलं तर तो काय होत असतो? बाधक अशा प्रकारचा होत असतो. म्हणून अनंत बुद्धीचे तरंग अशा प्रकारचे असे जीवही अनेक अनंत आणि जडातही अनंतपणा इतकं द्वैत हे चांगदेव निर्विकल्प समाधीनं त्याचं काय करीत होता? लय करीत होता. लय. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला युक्ती सांगितली. अरे म्हणले ह्याला पाहून भेण्याचं काही कारण नाही. हे देवाहून वेगळंच नाही. कोणाहून? देव तर देव आणि जग सुद्धा देव. जसं एका माणसाला सांगितलं अरे सोनं ते सोनं आणि अलंकार दे, काय द्यायचं काम हे सांग बरं. हा अहो सोन्याचा नागोबा केला. कशाचा? आणि ज्याने केला तोच भेऊ लागला. ज्याने केला देवाऱ्यात मांडला तो त्या नागाला भेऊ लागला. स्वप्नात जेवू लागला. झोपला की आलाच नाग. आणि कुठाला नाग?
देवाऱ्यातला. आणि कोण केलेला? यानेच केलेला. चला म्हणला महाराजाकडे जाऊ, मग आपण काही फरक पडत नाही. गेला महाराजाकडे. वाऱ्या करावं लागतात म्हणले तुला 5 वाऱ्या. म्हणलं 5 वाऱ्या करतो. जाऊ ना. दुसऱ्या बारच्या विचारलं, दुसऱ्या वारील त्याला काय गुण? हो म्हणला आला, थोडा गुण आला. थोडा गुण आला. 7 वाऱ्या पूर्ण करायचे, त्याच्यामुळं लागला वाऱ्या करायला. कशाला भ्यायलाय? नागोबाला. केला कोण? यानंच केला. यानंच केला आणि ह्योच भ्यायला लागला. आणि केला कशाचा? नागिनीचा नाग नाही, तो सोन्याचा नाग. मग आता महाराजाजवळ गेला. महाराजानं शेवटच्या वारीला सांगितलं, कुठं आहे नाग? म्हणले देवाऱ्यात आहे. यात सांगितलं कुठं? त्याने विचारलं कुठं आहे नाग? नाग घालवायसाठीच वाऱ्या आहेत ना तुझ्या. म्हणजे कुठं आहे नाग? म्हणे देवाऱ्यात आहे. देवाऱ्यात कोण आणून मांडला? म्हणजे मॅच करून आणला, सोनाऱ्याचे करून. मग कशाचा केला? मग सोन्याचा केला. मग तू भेटू कशाला? म्हणजे सोन्याला भेटू का नागाला? नागाला भेटू. तर नाग तर नाहीच ना म्हणले. अरे सोन्याचा नाग आहे का नागिनीचा नाग आहे? हा, सोन्याचा नाग आहे म्हणे. कोण केला? म्हणजे मॅच केला. आणि मग तूच कसं काय द्यायला लागला? तू एवढं ओळखून घे की तो नाग नाही, काय सोनच. तसं हे जग कोण निर्माण केलं? हे द्वैत कोण केलं? कोणी रिकामं नाही करायला. आणि खरंच जर कोणी केलं असतं ना, लक्षात असू दे वर, मग तर आपल्याला घालविता आलं नसतं. नाही, आपणच केलं म्हणून आपल्यालाच घालविता येतं. आपुली आपण, आपुला आपण, अन्यनेची निराळा असत आहे. याला कोणी जबाबदार नाही. आपणच जबाबदार आहे. आपणच केलंय आणि म्हणून आपल्यालाच घालविता येतं. ते फक्त कसं घालवायचं हे चांगदेव 65 सांग. म्हणून त्याला सांगितलं चांगदेवाला, तू भेऊ नको. भेण्याचं काही कारण नाही. ईश्वरापासून मातीपर्यंत हा सगळा भेद जो दिसतो तुला, हा भेद भेद नाही, एक परमात्माच आहे. कोण आहे? तू जे नागोबाला देवाऱ्यातल्या तुझ्या हाताने केलेल्या भ्या लागला, तो नागोबाच नाही, ते सोनच आहे. ज्ञानेश्वर महाराजाला कळत होतं, याला म्हणावं ज्ञान. काय ज्ञान? हे सगळं अनंत रूपे अनंत वेशे देखील येण्या त्याशी. म्हणजे हे अनंत रूपानं अनंत वेशानं जे तो पुढं दिसायले, हे कसं दिसायले? अहो हे दिसायले म्हणजे कल्पित आहे. कल्पनेनं निर्माण केलेलं आहे. ईश्वरानं केलं का कल्पनेनं केलं? आपली कल्पना आहे का काय? हा, एक मातीचा देह असतो असा हाडामासाचा, पण त्याच्यावरच बाप ही कल्पना आहे, मुलगा ही काय, मामा ही कल्पना आहे, जावई ही काय, एका हाडामासाच्या देहावरच अनेक काय केलेले आहेत. आता कल्पना टाकायची का देह टाकायचा आहे? बस कल्पना टाकून देतो. म्हणून चांगदेवाला सांगितलं ज्ञानेश्वर महाराजानं, शिवोनी पृथ्वीवरी, ईश्वरापासून मातीपर्यंत ह्या सगळ्या तुला हरी दिसतात पदार्थाच्या, या हरिगिरी काहीच नाही. हे सगळं परमात्म्याचं स्वरूप अशा प्रकारचं आहे. एकच सोनं अनेक दागिने होऊ शकतं, एकच पाणी अनंत तरंग होऊ शकतं, एक कापूस अनेक कपडे होऊ शकतो, एक माती पूर्ण ब्रह्मांड होऊ शकते, संपूर्ण जग, सगळी माती ही सगळे गाव होऊ शकते. तसं एकच परमात्मा हे सगळं काय होऊ शकतो. जगही तोच झाला, जीवही तोच झाला, ईश्वर सुद्धा. हरीने घर कोंडिले, कोंडून टाकलं घर. जसं काही काही वेळा धुपणानं कोंडून जातं घर, तसं सगळं हरीनं
विठ्ठल जळी स्थळी रीता ठाव नाही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. याच्यावर आपण पुन्हा 4 वाजताच्या आपल्या पाठामध्ये चांगल्या प्रकारे चिंतन करू. आता वेळेच्या अभावी आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. महाराज आले की नाही? आता फोन लावायला पहाटच लावायचा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा. विनायकं गुरुरनोमि साखरे नाम विश्रुतं. येषा चरणं सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपर. विनायकं गुरुरवन्दे भवबन्ध विमुक्ते. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच. अद्वैत भाव पटुता हित बुद्धी. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण. श्री रंगनाथ गुरु. तरी अवधान ऐकले दिजे. मंग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रत्युत्तर माझे उघडाय का. परी प्रौढीन बोले होजोजी. तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी. देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये आपल्याला काय सांगते पहा की तरी अवधान ऐकले दिजी. आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगित असताना पहा तरी हा शब्द घातला अगोदर 9वा अध्याय पहिलीच ओळी. तरी या शब्दाच्या पाठीमागे इतका मोठा अर्थ लागला जातो की सांगतायत.
काय म्हणते, तरी अवधान म्हणजे तुम्ही काय करा.